गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. माझा सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझे नवनवीन आगळे वेगळे चमत्कार व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा पुन्हा याच्यासाठी सांगते की माणूस विसरतो म्हणून. चला तर मग आज सकाळच्या कामाला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे आज मी वेगळी रांगोळी काढत आहे. याला ठिपक्याची रांगोळी म्हणतात आणि हे शंख आहे बरं का. दारामध्ये शंख काढल्याच्या नंतर खूप शुभ असतं, त्याच्यामुळं मी आज शंख काढत आहे मस्तपैकी. ह्याला गाईच्या पादुका म्हणतात. अशा प्रकारे नुसती एक रांगोळी काढायची नसती असं माझ्या आईनं मला सांगितलेलं. त्याच्याप्रमाणे मी दररोज वेगळी छोटीशी का होईना मला येईल, मला जमेल तसं मी हे माझं घर सजवायचं अतोनात प्रयत्न करत असते. आणि कलरफुल रांगोळी आपल्या दारात बघितल्याच्यानंतर खूप आनंद होतो. मी ना रांगोळी काढते, वरी जाते आणि वरून खूप वेळेस 5-10 मिनिट उभा टाकून पोर्चमध्ये बघत असते. खूप छान दिसतं, मस्त. मी ही रांगोळीसाठी असं उंच कडापा टाकून घेतलेला आहे, कारण खाली म्हटलं की पाय पडतात. माझ्याकडे किरायदार असल्यामुळे घाण करतात. आणि हे सगळेजण मला म्हणतात, तुला काय बाई काय काम आहे, दोघंच आहेत माय लेकरं, त्याच्यामुळं काम कमी असतं. कोण म्हणतं हो घरामध्ये काम कमी असतं? बघा हे मला एवढं मोठं सकाळी सकाळी झाडणे, फरशा पुसणे, पायऱ्या पुसणे हा प्रकार किती आहे तुम्ही बघू शकता. कारण मला 1 तास लागतो सकाळी नुसतं झाडायला, सडा, रांगोळी आणि 3 मजलीच्या पायऱ्या पुसायला मला कंप्लीट 1 तास जातो ह्या 2-3 कामामध्ये. आणि मला असं दररोज सकाळी मी दररोज फरशा झाडून पुसून घेते. मला असं एक पण दिवस ठेवायला आवडत नाही. का तर पोरं एवढे चपले घेऊन खालून वरी वरून खाली, खालून वरी वरून खाली करतात ना दिवसभर. एवढी धूळ उडालेली असते की बापरे. बघा तुम्ही, मी वरून पण पायऱ्या पुसत खाली येते आणि खालून पायऱ्या पुसत वरी जात असते. अशा प्रकारे मी दररोज पायऱ्या पुसते बघा तुम्ही. आणि माझ्या मैत्रिणी म्हणतात, बाई काय काम आहे, बघा बघा काय काम असतं. बघितलं का, एवढ्या फरशा एवढ्या पायऱ्या मला पुसाव्या लागते. सगळा रोड दारासमोरला झाडून सगळे म्हणतात, कशाला झाडते ग रोड, पण नाही मला आवडत नाही बाई, मला स्वच्छ आवडतं. अशा प्रकारे सकाळची पारसं कामं आवरून माझी आंघोळ झालेली आहे आता मस्त पैकी. आता यश गेलेला आहे आंघोळीला. हे मी काल यशला म्हणत होते माझे पाय दुखतात. तुम्ही पण भिजवून खा. अंजीर भिजवलेले खूप छान असते शरीराला पण बुद्धीला पण. आहे बसून चहा. का बरं माहितीये का, सांगते ऐका. अशा प्रकारे मी आज चहा करत आहे. त्याला बसून चहा म्हणतात. का तर मी किचन वट्ट्यावर अशा प्रकारे बसून चहा करत आहे. आज खूप दिवसांनी माझा मूड चहा पिण्याचा आहे, कारण ब्लॅक टी, लेमन टी, ब्लॅक कॉफी पिऊन जीव कंटाळलेला आहे. तर कधी कधी अधूनमधून असा चहा पण पित जा बरं का. हे मस्तपैकी असा मी चहा करणार आहे. आज माझा मूड चहा, खारी किंवा टोस्ट खाण्याचा आहे, तर मी चहा ठेवत आहे. यश नाही, यश असल्याच्या नंतर मला चहा पिऊ देत नाही. यश आंघोळीला गेलाय, तोपर्यंत मी चहा पिणार आहे. साखर थोडी टाकते, कमीच साखर घेत असते आणि तुम्ही पण साखर कमीच घ्यात जा बरं का. मस्तपैकी त्याने यायच्या अगोदर आपण चहा आणि खारी खाऊन घेऊ. येता येता खारी आणलेली आहे मस्तपैकी. आज टोस्ट, चहा टोस्ट 4च खाणार आहे, जास्त खायचं नाही, शरीराला चांगली नसते म्हणून 4च खाणार आहे. अशा प्रकारे चहा पटकन हो, चहा येशील. चहा उकळलेला आहे, मस्त चहा आणि टोस्ट खायचे आहेत. कधीतरी चीटिंग करायला काही हरकत नाही. अशा प्रकारे चहा आणि खारी खाऊन झाल्याच्या नंतर काल गोलाईत सुरेखाच्या खरेदीला गेल्याच्या नंतर सहज मला तिथं गाऊन आवडले. आता चालू होतोय म्हणजे चाहूल लागलीच आहे उन्हाळ्याची, त्याच्यामुळं आता उन्हाळ्यात ड्रेस वगैरे घातलं की फार गरम होतं ना, मग उन्हाळ्यामध्ये मस्तपैकी गाऊन घालायला आवडतं. आता गेल्या वर्षीचे गाऊन आहेत तरी पण तिथं आवडले. खूप छान पॅटर्न दिसला, स्लीवलेस सारखेच आहे, पण याला मेगा भाया म्हणतात. मग मला छोट्या भाया खूप आवडतात. गाऊन आणले पण ते खूपच हाईटला जास्त आहेत, माझी हाईट तेवढी नाही आहे.
आहे पण तेवढी पण नाही आहे. म्हणून त्याच्यामुळं खालून 2-2 बोट कट करून घेतलेला आहे. हे पहा सगळे गाऊन मी आणि ह्याला खालून शिलाई मारत आहे. तुम्हाला माहिती आहे का, मला ब्लाऊजसुद्धा शिवता येतात. गेले मी 30 वर्ष मी स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवते. अगोदर बाहेरचे पण शिवायचे कस्टमरचे. पण वरचीवर वय होईल तसं त्याच्यामुळं माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि मग मी ब्लाऊज शिवायचे बंद केले. मग आता अशात तर मला वाटतं 4-5 वर्ष झालं मी स्वतःचे पण शिवत नाही. पहिले बाहेरचे पण शिवायची, पण नाही आता. पण मी मशीन विकली नाही किंवा कोणाला दिली नाही. का माहिती आहे का, असं छोट्या-छोट्या गोष्टीला बाहेर जावं लागतंय आणि पटकन आपल्याला भेटत नाहीत म्हणून मी मशीन ठेवलेली आहे. असं मी गाऊन टाचणे असेल, परकर टाचणे, काय असं ब्लाऊज लूज टाईट झालं तर मी माझ्या हाताने करते. अशा प्रकारे सुंदरपैकी तिन्ही पण गाऊन मी कट करून पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी. आता गाऊन फाटेपर्यंत ना शिलाई उकलणार ना उसवणार. अशा प्रकारे मी ना आज हे केलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी. हे पहा सगळे गाऊन तुम्हाला मी घालून दाखवते. किती सुंदर गाऊन आहेत ना, मला खूप आवडले. मला मोहच आवरलाच नाही दुकानात गाऊन बघितल्याच्या नंतर. म्हटलं चला घेऊया. लॉंग स्लीव्जचे खूप घातले होते, अशा छोट्या स्लीव्जचे घालून खूप दिवस झालते. म्हणून अशा प्रकारे मस्त रॅम्प वॉक केला गाऊन घालून. हे पहा मी अहो आनंदी जगायचो, काय माहिती कोणता दिवस कोणता क्षण शेवटचा आहे. हे पहा बघा बरं, मी किती सुंदर अशा प्रकारे रॅम्प वॉक केलेला आहे. आहे का नाही मी ऐश्वर्या? माझ्या जीवाची मी ऐश्वर्या आहे बघा. मी स्वतःला अजिबात कमी समजत नाही. मग गाऊन घालून झाला आणि असा मोह झाला की म्हणजे सकाळचे कपडे आंघोळ करून घातलेले काढून टाकले आणि गाऊनच घातला आज दिवसभर. मग हे पहा आज स्वयंपाक काय करावं वरी जाते वेळेस कुकरला डाळ लावलेली होती, तुरीची डाळ लावली. आज वेगळा आगळा काहीतरी पदार्थ खायची इच्छा होती. दररोज चपाती भाजी भात वरण खाऊन कंटाळा आलता. मग आज काहीतरी वेगळं खाऊया म्हटलं. अशा प्रकारे मग मी काय बनवते बघा बरं. तुम्हाला माहिती आहे का, किंवा तुम्ही हे बनवता का, मला कमेंट करून सांगत जा बुवा. मी आता लसूण वाटला. हे पहा गरम पाणी करून घेतलं, डाळीमध्ये डाळ घसडून घेतली किंवा गरगटून घेतली असं म्हणतात आमच्याकडे. डाळ घसडणे किंवा ह्या प्रकाराला डाळ गरगटणे म्हणतात. रवीनी लाकडाची रवी आहे ही छोटी, खास आणि खास वरण गरगटण्यासाठी मी ही रवी आणलेली आहे आणि खास वरणासाठीच मी ही ठेवलेली आहे. अशा प्रकारे पातेलं वरी ठेवून आता मी जे बनवते ना त्याला मी नेहमी तुपाची फोडणी घालते, तेल घालत नाही. का तर तुम्हाला माहिती आहे का, तुपाच्या फोडणीचा हा पदार्थ अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि शरीराला खूप चांगला असतो. तुम्ही पण आठवड्यातून 1-2दा खात जा. मी पण खात असते. का तर हे एकतर हेल्दी पदार्थ आहे आणि लहान लेकरापासून तर मोठ्यापर्यंत आवडीनं खाणारा पदार्थ आहे मस्तपैकी. ह्याला काय म्हणतात तुम्ही बघा बरं. मी काय बनवत आहे, ह्याला तुपामध्ये जिरे मोहरी आणि लसणाची फोडणी द्यायची असती. अशा प्रकारे तुम्ही बघा लसूण चांगला ब्राऊन कलरचा झालेला आहे. आता त्याच्यात थोडी हळद टाकून घ्यायची. का तर कलर सुंदर येतो बरं का हळदीनं, आणि हळद ही अँटीबायोटिक असल्यामुळे शरीराला पण खूप छान असते. अशा प्रकारे आता मी हे साध्या वरणाला फोडणी दिलेली आहे. तर मला काय बनवायचं आहे आलं का लक्षात? बनवता का तुम्ही? खाल्लाय का कधी तुम्ही हा पदार्थ, हा प्रकार तुम्ही खाल्लाय का कधी? बघा बरं यमी यमी मी किती छान मस्तपैकी आज मला बनवायची आहेत. काय माहिती का, सांगा बरं ह्याला काय म्हणतात? आता चपातीचं पीठ तिंबून घेते. इकडं वरण फोडणी घातली, इकडं पीठ तिंबायला घेतलेलं आहे. अशा प्रकारे मी मस्तपैकी मीठ टाकायचं बरं का नेहमी चपाती करताना. तुम्ही चपात्या म्हणता का साध्या पोळ्या म्हणता माहीत नाही, पण आमच्या इकडे चपाती म्हणतात ह्याला. चपातीच्या पिठामध्ये मीठ घातल्याशिवाय टेस्ट पण येत नाही आणि पिठाला चिकटपणा पण येत नाही बरं का. अशा प्रकारे हे पहा माझं आता पीठ मळून झालेलं आहे. कोणी म्हणतं मळणे, आम्ही तिंबणे म्हणतो. याला पीठ तिंबायचा प्रकार म्हणतात. पीठ तिंबून झालेलं आहे. आता मी चपात्या लाटत आहे. तर आज आणखीन लक्षात आलं नाही का तुमच्या मला काय बनवायचं आहे, मला तुम्हाला काय सांगायचं आहे? बघा बरं मी काय बनवत आहे, चपाती तर बनवत आहे. मग चपातीचे काय बनतात? भाजायची नाही आपल्याला, चपाती उकडायची आहे. उकडण्याच्या प्रकाराला काय म्हणतात?
द्या 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 लक्ष द्या. तुम्ही कधी खाल्लंय का बघा तुमच्या मम्मीनी किंवा तुमच्या आईनी हा पदार्थ बनवलेला आहे का? हा लहान लेकरांना तर एवढा आवडतो का तर ह्याच्यात तिखटच नसतंय. त्याच्यामुळं हा पदार्थ खूप हेल्दी आहे. बाळंतणीला वगैरे मी बाळंतीण झाली की मला दररोज संध्याकाळी हा पदार्थ करून द्यायची बरं का. हे पहा माझ्याकडं कटर पण आहे. अशा प्रकारे लांब 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 खाप करून घ्यायच्या आणि केलेल्या खापा आता इकडं वरणाला उकळी आलेली आहे माझ्या मस्तपैकी. ह्याच्यामध्ये असं तोडून हाताने मस्तपैकी हे पहा बघा तुम्ही बघू शकता. मी अशा चपाती उचलायची कट केलेली आणि असं आपल्या साध्या वरणात कट करून टाकून द्यायच्या. साधा सिंपल प्रकार आहे हो, कोणी पण शिकेल. आणि ज्यांना कुणाला मायमावल्यांना येत नसेल तर ही रेसिपी नक्की बघा आणि तुमच्या नवऱ्याला, लेकरांना, सासू सासऱ्यांना करून खाऊ घाला. मायांनो, काहीतरी वेगळं खायला दिल्यावर घरचे खूप खुश होतात आणि तुम्हाला मार्क पण चांगले मिळतील लाईफमध्ये तुमच्या. कारण शाळेतले मार्क काही कामाचे नसतात, पण घरात मिळालेले मार्क हे आयुष्यभर आनंदानं संसार करायला पुरेसे असतात. अशा प्रकारे मी आज चपातीचे काय बनवले सांगा बरं. आठवा आठवा आठवा. लगेच कमेंटमध्ये लिहायचं ह्याला काय म्हणतात ते. लिहा 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 पाहू. बघा बरं तुम्हाला आठवतं का? खाल्लंय का कधी? याला म्हणतात वरणफळं. आमच्या लातूरला तर ह्याला वरणफळं म्हणतात बाबा. तुमच्याकडं काय म्हणतात माहिती नाही मला, मग तुम्ही सांगा बरं ह्याला काय म्हणतात. वरणफळं आज तुपातले लसणाच्या फोडणीचे टेस्टी वरणफळं, गरम गरम वरणफळं खायचं एवढं मस्त वाटतंय ना. वरणफळं खाऊन थोडा वेळ आराम केली मी. आराम करून मग चला अक्की फोन करत होती खूप, घरला या मामी, घरला या मामी. माझी अक्की राहते इथं शेजारी. पण अगोदर आम्ही आदर्श कॉलनीला निघालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आदर्श कॉलनीला पण एका फ्रेंडकडे जायचं होतं. मग म्हटलं चला तिकडून इकडंच जाऊया आणि अशा प्रकारे मग मी आणि यश आदर्श कॉलनीला निघालेलो आहेत. आदर्श कॉलनीमध्ये माझ्या मैत्रिणीचं घर आहे, ती राहती. आमच्या दोघीच्या घरामध्ये चांगला बराचसा 2-3 किलोमीटरचा अंतर आहे. तरी पण मैत्रीण म्हणल्याच्या नंतर कसं असतं हो माहिती का, मैत्रिणीला भेटायला किंवा तिला इच्छा झाली, मनात आलं बोलायला की अंतर हा मॅटर करत नसतो. प्रेम लागतो, प्रेम. हे पहा अशा प्रकारे मस्तपैकी मी गाडीवरती जात आहे. आता इथून जात असताना माझ्या यशला अशा प्रकारे सुंदर असा वडापावचा वास आलेला आहे. आमच्या आदर्श कॉलनीचा वडा फार फेमस आहे. खूप लांबून लोक येतात आदर्श कॉलनीला. आहे पहा बघा दादाचा गाडा किती स्वच्छ आणि सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. तरीसुद्धा कुणीही बाहेर खायचं सोडत नाही का? तर काय म्हणणार हो. ती असती ना जीभ, ती जीभ लई चाटाळ असती बघा, ती ऐकतच नाही. हे पहा बघा यशने आपण पण खातंय हे पोरग आणि मला पण खाऊ घालते. नको म्हणलं तरी येणं वडापाव गरम गरम एवढा ताजा ताजा सुंदर वडापाव दिला भैयानं. मस्तपैकी मी आणि यश बसून चमचमीत आहे. कसा आहे वडापाव? तुम्हाला माहिती आहे का, आम्ही मोबाईलच्या उद्घाटनासाठी निघालो पण मध्येच वास खूप छान आहे म्हणून ना इथे स्टे घेतला. आमच्या आदर्श कॉलनीचा स्पेशल वडापाव आहे, तुम्ही एकदा खाऊन बघा. वडापाव खाताना हे असा करून खावं लागते. मला अजिबात आवडत नाही. मी आपल्या हाताने छोटे छोटे तुकडेच करून खाते नेहमी. मला करून खायला आवडत नाही. आम्ही दोघांनी इतका गरम होता की यशला सुद्धा पोळत होता, तरी सुद्धा खायचं हा बंदच करत नव्हता. बापरे, याला लई वडापाव आवडते रे बाबा, किती गरम लागतंय.
तरीसुद्धा हां, हे ह्याला म्हणतात मिरची. अशी खायची असते झणझणीत महाराष्ट्रीयन मिरची खायची, डोक्यातल्या मुंग्या गेल्या पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे का, आठवड्यातून एक वेळेस हिरवी मिरची खाल्ल्याने कॅन्सरचे किटाणू जंतू मरतात बरं का शरीरातले. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तळून आठवड्यातून एक दिवस का होईना मिरची खात जा. अशा प्रकारे वडापाव खाऊन आम्ही आमच्या आक्कीच्या घराकडे निघालेलो आहे. आक्कीनं सरप्राईज आणलंय ते बघण्यासाठी आम्ही निघालेलो आहेत. तुम्ही बघा, हे पा कसला रोड आहे, इतका मोठा रोड आहे ना अक्कीच्या घरला जायला. अशा प्रकारे अक्कीच्या घरी आम्ही आलेलो आहे. हे पा खूप वर्षापासून माझी इच्छा होती की मला असं हाताने घडवलेलाच महादेवाची पिंड पाहिजे होती. आज मला हाताने घडवलेली पिंड माझ्या घरी आली. माझा हा सोन्याचा दिवस. मला पाहिजे तशी पिंड मिळाली. जसा छोटा पाहिजे होता, ज्या आकाराचा पाहिजे होता, तशाच आकाराचा महादेव भेटला. तुम्हाला पण आवडला का सांगा.